बघायचे मुंबईतून ही महत्त्वाची बातमी आली आहे। नेमकी बातमी काय आहे ती आता आपण थेट पाहणार आहोत। सध्या महानगरपालिकेच्या के नॉर्थ ते प्रभाग कार्यालयामध्ये छत कोसळल्याची माहिती मिळते। मुंबई महानगरपालिकेचं प्रभाग कार्यालय आहे आणि मुंबईच्या या जोगेश्वरी मधल्या के नॉर्थ इथल्या प्रभागातली ही घटना आपण बघतोय। म्हणजे ज्या महानगरपालिकेकडून या मुंबईचा कारभार चालवला जातो त्या महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कदम यांच्या कार्यालयाबाहेर हे छत कोसळलेलं आहे। छत कोसळल्याची धक्कादायक ही घटना आहे। सहाय्यक आयुक्त रुपाली कदम यांच्या कार्यालयाबाहेर हे पीओपीचं छत कोसळलंय। सुदैवाने या घटनेमध्ये पालिकेचे 2 ते 3 कर्मचारी थोडक्यात बचावले। के नॉर्थ प्रभागाचे नवे कार्यालय अवघ्या 6 महिन्यांपूर्वीच सुरू करण्यात आलेलं होतं आणि पहिल्याच पावसात कार्यालयातील अनेक केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाल्यानंतर छत कोसळल्याचा प्रकार घडलाय। 3 ते 4 अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये देखील छत कोसळल्यानं महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। कार्यालयात काम करताना अधिकाऱ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे। नवीन कार्यालयाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा पालिका कर्मचाऱ्यांकडून आता आरोप केला जातोय। कार्यालयाची तातडीने दुरुस्ती करून दर्जेदार काम करावं अशी प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे। म्हणजे ज्या महानगरपालिकेकडून इतर ठिकाणी कंत्राट दिलं जातं त्या ठिकाणचं निकृष्ट काम आजपर्यंत सगळे मुंबईकर पाहत आलेले आहेत। मात्र ज्या महानगरपालिकेचा कारभार त्या विभागामध्ये चालवला जातो त्या विभागातलं हे कार्यालय असतं। तसंच हे देखील एक कार्यालय आणि त्या कार्यालयातलं कामच इतक्या निकृष्ट दर्जाचं असेल तर इतर ठिकाणी महानगरपालिकेकडून काय अपेक्षा ठेवावी मुंबईकरांनी?